लाईव्ह स्पर्धा बघून कोणी येऊ नका मित्रांनो, आयोजकांना सहकार्य करा. सलामी जोडे आपण बघतोय शिवाजी मडवी, संदीप पाटील. चला चला स्पीडअप करा जरा दोन्ही टीम. बघा येणारा फलंदाज देखील आपण तयार ठेवा कारभाव टीम, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. आजचा दिवस अक्षरशः गाजवले दोन्ही टीमनं. 10 मधून 2 टीम पुढे आलेत, 8 टीम या स्पर्धेतून बाहेर झालेत आणि हा पहिला क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय. गोलंदाज आहेत सचिन पाटील, सुदर्शन ठाकूर. नक्कीच अतिशय चांगली म्युझिक सिस्टीम, चांगला आवाज, चांगले संगीत त्यांच्या डीजेच्या माध्यमातून. एन्जॉय ग्रुपचे ते देखील या स्पर्धेचे आयोजक मध्ये सदस्य आहेत. पहिला चेंडू फुलटॉस, चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनला. काय चांगली फिल्डिंग अरविंद पाटीलच्या माध्यमातून. धावा मिळतील 2. अरविंद पाटीलसाठी चेस खूप मोठी होती. संघाच्या मौल्यवान 2 धावा इथे अरविंद पाटीलनं वाचवल्यात. नक्कीच महेश मोकल असतील, धनराज चौधरी, विलास पाटील, रजनीश पाटील, दिलीप फौजदार, शैलेश पाटील यांना देखील विसरून चालणार नाहीये. हे देखील संघाचे सिनियर खेळाडू आहेत. अवी पाटील, अमोल पाटील, सचिन पाटील, विनोद पाटील, अरविंद पाटील या खेळाडूंनी तर कमालच केलेली आहे. पहिल्या चेंडूवर 2. हा चेंडू अगदी टॅप केलाय. महेश मोकल गली क्षेत्रामध्ये आहेत, फक्त एक सिंगल धाव. नक्कीच श्याम शेठ चौधरी यांनी जॉली कामतघाट टीमला इथे ऑफर दिलेली आहे. या चषकावर जर नाव कोरलं तर त्यांच्यावरून त्यांना बोकड आहे स्पेशल. नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांच्यावरून 3 सायकल देखील स्पॉन्सर केलेत. एन्जॉय ग्रुपचे ते देखील एक ॲक्टिव्ह सदस्य आहेत. इथे चेंडूला संदीपनं ऑन साइडला टर्न केला आहे. पुन्हा एकदा अरविंद आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. 3 चेंडू 4 धावा. शिवाजी मडवी 3 वर, संदीप 1 वर. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 40+ कॅटेगरी मधली पहिली आपण अशी स्पर्धा पाहतो की त्यामध्ये 2 बाईक बक्षीस दिले जाणार आहेत. हा चेंडू पॉइंट रिझनला गेले. चांगली फिल्डिंग. बघा धनराज चौधरी आहेत, महेश मोकल, विलास पाटील, त्यानंतर रजनीश पाटील आणि आवी पाटील. ऑफसाईडचं आपण जर फिल्डिंग पोझिशन पाहिली तर जॉली कामतघाट टीमकडून हे 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यष्टीरक्षक विनोद पाटील यष्टीपासून दूर. शॉर्ट फाईन लेगला दिलीप फौजदार आहेत. पुढील चेंडू सचिन पाटील. हा फटका चांगला आहे, इनसाइड आउट. अतिशय चांगला फटका केलेत. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा पार, येतोय संदीपच्या बॅट मधून. हा पहिला चौकार. सुपली सर नक्कीच अगदी पहिले 4 चेंडू आपण पाहिले तर फक्त धावा आल्या होत्या 5 आणि त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये सलग 2 चौकार ठोकून संदीपनं धावसंख्येला चांगला आकार दिलाय. नक्कीच संदीप खेळतायत 9 वर, शिवाजी मडवी खेळतायत 4 वर. संघाची टोटल 13.
नक्कीच दोन्ही संघ लढवय संघ आहेत. आज 10 संघामधून हे 2 संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहेत. बक्षीस पात्र सामना आहे. इथे अमोल पाटील याच्या दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू वाईट आलाय. जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल तो एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025च्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे. कदाचित ती पहिली असेल, दुसरी, तिसरी अथवा चौथी असेल. कमी गतीने चेंडू टाकलाय. अमोल पाटीलकडे चांगली क्वालिटी गोलंदाजी आहे. आपण पाहिलं होतं मरोई दिवे या संघासमोर देखील सुधाकर पाटीलनं षटकार ठोकल्यानंतर काय चांगलं कमबॅक केलं होतं अमोल पाटीलनं. अमोल पाटील यांचे चिरंजीव देखील जॉली कामतगार रेग्युलर टीम मधून ओम पाटील चांगले गोलंदाज, युवा गोलंदाज. इथे फटका बघूया हवेमध्ये केले. धनराज चौधरी चेंडूच्या समोर आहेत. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धनराज चौधरी का असं नाव. जॉली कामतगार 40+ सर्वात चांगला क्षेत्ररक्षक म्हणून एक खेळाडूची ओळख. मात्र सध्या पाय धावसंख्या 18 जाऊन पोहोचली आहे. की दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एक गावगाट असा 40+ क्रिकेटचा महासंग्राम. धनराज चौधरी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे पुन्हा एकदा शिवाजी मडवीनं नक्कीच 1 शॉटचा इशारा आलाय. पंचांची तीक्ष्ण नजर. नक्कीच अगदी होम फोटो लाईव्ह टेक्निकल रूम करून आम्हाला उत्तर आले की तुम्ही शॉर्ट रनसाठी DRSची मागणी करू शकत नाहीत. नक्कीच अगदी इथे होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. मैदानी पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो दोन्ही टीमनं मान्य करायचा आहे. शॉर्ट रनसाठी आपल्याकडे नक्कीच रिव्ह्यूची मागणी इथे आपली सक्सेस होणार नाही. शिवाजी मडवी सर आपण सहकार्य करा. यस 19 धावा. ओव्हर नंबर 2 आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोल पाटील ओव्हर द विकेट. शिवाजी मडवी स्क्वेअर ऑफ द विकेट पटका खेळलेत. अगदी स्क्वेअरले का रिझन मधून चेंडू सचिन पाटील यांनी उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे देखील पूर्ण केलेत. या ओव्हरमध्ये तब्बल 3 वेळा दुहेरी, तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 वेळा दुहेरी. म्हणजे आतापर्यंत 2 फलंदाज तब्बल 4 वेळा नक्कीच 5 वेळा धावले होते. 1 वेळा एक शॉर्ट रन आली. चांगले दोन्ही तंदुरुस्त खेळाडू आहेत. संदीप पाटील आणि शिवाजी मडवी. 11 चेंडूमध्ये 21. हा देखील चांगला फटका आपण पाहतोय. बघूया दुसरीची इथे देखील चांगली कॉलिंग आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. ओव्हर नंबर 2 कंप्लीट झालेले आहे आणि धावा लागलेत 23. चांगली सुरुवात. साई स्पोर्ट खारबाव नाणेफेकी जिंकून संघनायक संदीपनं प्रथम जो फलंदाजीचा निर्णय घेतलाय तो 2 ओव्हरमध्ये तरी योग्य वाटतोय. कारण की आता 2 ओव्हर खेळायचे आहेत आणि 10 विकेट हातामध्ये आहेत. आज कुमार पाटीलनं देखील कमालच केलेली आहे. 2 सामन्यातून त्यांनी तब्बल 7 विकेट
आपल्या नावावर कोरलेत. पहिली विकेट हॅट्रिक देखील या स्पर्धेची त्याच्या नावी आहे. 2 ओव्हर 23. आता येणारे 2 गोलंदाज, एक अवी पाटील आणि एक अरविंद पाटील. ओके मित्रांनो, जॉली कामतगार टीम 40+ आपण विचार केला तर 45 वय वर्षापेक्षा जास्त वय असलेले खेळाडू या संघातून आपल्याला खेळायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत. 50चे देखील मला वाटतं 5 ते 6 खेळाडू आहेत. ओके, जेव्हापासून या संघाला सचिन पाटील, अरविंद पाटील, विनोद पाटील जॉईन झालेत आणि या संघाचे दिवस चांगले आलेले आहेत. भरपूर संघर्ष केला सिनियर 40+ संघटनेमधून. हा चेंडू अतिशय वेगाने चेंडू टाकला होता अरविंद पाटीलनं. एक सिंगल धाव, धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. संदीपच्या बॅटमधून ही सिंगल धाव. ओके, संदीपला पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू मिळाले होते आणि त्यामध्ये 9 धावा. दुसऱ्या ओव्हर आपण पाहिलं तर शिवाजी मडवीनं पूर्णपणे खेळून काढला. इथे हा चेंडू कमी गतीने टाकला होता, गतीनं बीट केला आहे स्वतः यष्टीरक्षक विनोद पाटील. चेंडूला उचलत आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 25. 14 चेंडू टाकून झालेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 विकेट हातामध्ये आहेत. 25 धावा लागलेत. अतिशय चांगला खेळ आणि पहिली रात्र अगदी आनंदाने आणि उत्साहाने एन्जॉय केलेली आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडीच्या वतीनं सर्वच सदस्यांची पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत उपस्थिती हे महत्त्वाचं आहे. हा चेंडू बाहेरच्या दिशेनं जास्त वलवलाय, फिरवलाय आणि पंचांचा इशारा आला वाईट. 26 धावा. चेंडूला अगदी खोदून काढलाय. बघूया अवी पाटील, दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. थ्रो चांगला होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगली पाहायला मिळाली. शिवाजी मडवी आणि संदीप पाटील चांगला सराव आहे. अठ्ठावीस धावा. हा देखील तितका चांगला चेंडू, चांगला डिफेन्स केला आहे. सरळ बॅटने चेंडूला केले होते. सचिन पाटील चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2. 30 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 2 ओव्हर आणि 4 चेंडू चा खेळ संपला आहे. क्वार्टर फायनल. हा देखील चांगला फटका आणि ते फलंदाज शिवाजी मडवी धावबाच्या स्वरूपात बाद. पहिलं सांघिक यश जॉली कामतगार टीमच्या बाजूनं. फलंदाज शिवाजी मडवी आउट झालेत. त्यामध्ये अमोल पाटीलचा एक डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज जयेश म्हात्रे आलाय. या आधीच्या सामन्यातून जयेश म्हात्रे हे धावचीत बाद झाले होते. हा फटका देखील आपण पाहिला तर थोडासा कमजोर फटका पाहायला मिळालाय. शैलेश पाटील चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील संदीप पाटीलला 2. संघाची टोटल 3 ओव्हर 1 बाद. डबल 3.
33 11च्या सरासरीनं 33 धावा आलेत. नक्कीच जॉली कामतगड टीमकडे देखील चांगली बॅटिंग युनिट आहे, मात्र खारबाव संघाकडे गोलंदाजी देखील तितक्या ताकदीची आहे. सामना प्रेक्षकांना एक चांगला पाहायला मिळेल. नक्कीच होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला काही प्रेक्षक जोडले असतील त्यांचं देखील आपण स्वागत आणि आभार व्यक्त करूया. सध्या क्रीडानगरीमध्ये दोन्ही संघाचे पाठीराखे आमचे आयोजन कमिटी काही आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. उद्या ठीक 5 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचे आहे. अग्निमाता पिंपलास आणि जयदुर्गा टेमगरपाडा. त्यानंतर स्वराज्य स्पोर्ट कशेली आणि लवेश 11 कारिवली. त्यानंतर झरीमरी आलिमगार टेंबिवली स्पोर्ट टेंबिवली आणि त्यानंतर रघुनाथ स्पोर्ट वडोनवघर आणि एकविरा स्पोर्ट गुंदावली. नक्कीच दोन टीमला एक एक संधी आहे. बंदरेमारुती काल्हेर आणि MH पाटील केवनी. बर्फानी बाबा आहे. यस, उद्याच्या लॉटमध्ये थोडासा बदलाव आहे. इथे काय चाललं आहे बघूया. तब्बल 3 धावा या धावून पळून पूर्ण केले जयेश मात्रेनं. धावसंख्या झाली 36. एक एक धावेला क्रिकेटमध्ये फार मोठी किंमत आहे. तुम्ही एक बनवली समोरच्याला 2 बनवावे लागतात. म्हणून क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला फार मोठी किंमत आहे. येथे हा चेंडू आलाय वाईट. 37 धावा लागलेत. 50 की 50च्या आतमध्ये. 3 वाजून बरोबर 30 मिनिटं म्हणजे 3:30 वाजलेत आणि आमचे 40+ खेळाडू मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहेत. 1 धाव आरोग्यासाठी. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भिवंडीचं 40+ क्रिकेट हे 2008 साली बालाजी चषकापासून सुरू झालेलं आहे. दयानंदजी चोरगे साहेबांची स्पर्धा कुंदनजी पाटील साहेब असतील यांनी खऱ्या अर्थानं भिवंडी कारण 40+ क्रिकेट मध्ये आणलेलं आहे. आणि आता भरपूर काही संघटना आपण या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या पाहतोय आणि चांगले चांगले आपले रेग्युलरचे खेळाडू 40+ क्रिकेट सध्या खेळत आहेत. चाळीसचा आकडा गाठलेला आहे. आता शेवटचे 3 चेंडू आहेत. जयेश म्हात्रे बघूया. इथे फटका बसलाय मात्र चेंडू सेफ लँड होईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला हा चेंडू पडला होता. 42 धावा. नक्कीच अवी पाटीलनं या आधीच्या सामन्यातून मोरोई दिवे टीम समोर संघ अडचणीत असताना चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 57 धावा त्या सामन्यातून त्यांनी कुठल्या. आज पहिल्या सामन्यातून 63, दुसऱ्या सामन्यातून 75 आणि तिसऱ्या सामन्यातून 57 आणि या सामन्यातून त्यांना आता टार्गेट चेस करायचं आहे. हा फटका देखील कमजोर आहे. बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू आला नाहीये. शैलेश पाटील चेंडूला उचलत आहेत आणि धावसंख्या झाली ती 4. 3 ओव्हरमध्ये देखील 33 होत्या आणि आता 4 44 लागलेत. फक्त 1 चेंडू या इनिंगचा बाकी आहे. क्वार्टर फायनलचा सामना साईस खारबाव आणि जॉली कामतघर. इथे बघूया. इथे देखील चेंडू अगदी दिलीप फौजदार आणि ते फलंदाज
जयेश. मात्र धावचीत बाद लेगबायचा इशारा आलाय. शेवटची धाव लेगबायच्या स्वरूपात. पहिल्या इनिंग मध्ये कारभाव टीमनं 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा बनवल्यात 45 आणि क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष जॉली कामतघाट टीम समोर. जाऊया आपण तत्पूर्वी डीजे मॅन यांच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. एक मालिकावीर आणि एक टीमला. नक्कीच मालिकावीर म्हणून 40+
फॉर्मेटमधून एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून ही नक्कीच दुसरी स्पर्धा असेल. अध्यक्ष संजयभाई म्हात्रे यांच्या नावाने जी बिनहरिते स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेतून मालिकावीर प्रशांत म्हात्रे चेरोबा 40+ कोण संघाचा खेळाडू हा मालिकावीर ठरलेला आहे. तर बघूया भिवंडी तालुक्यातील दुसरा 40+ मधला कोण खेळाडू असेल तो या आपल्या एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 27 तारखेला उत्तर आपल्यापर्यंत येईल. शिवाजी मडवी बघूया कामतगर टीम आज ज्या टीमनं पहिले 3 सामने प्रथम फलंदाजी करून जिंकलेत आणि या महत्त्वाच्या सामन्यातून त्यांना आता टार्गेटला सामोरं जावं लागलंय. पहिल्या मॅचमधून 63, दुसऱ्या मॅचमधून 75, तिसऱ्या मॅचमधून 57 आणि या मॅचमधून बनवायचे 46. चेंडूला हलक्या हातानं अगदी टॅप केला आहे. बघूया शॉर्ट मिड विकेटला कुमार पाटील यांनी चेंडूला उचलला. एक सिंगल धाव विनोद पाटील यांच्या खात्यामध्ये. सिंगलला विनोद पाटीलनं स्वतःचं आणि जॉली कामतगर टीम खातं धावांचं ओपन केलंय. सचिन पाटील त्या अगदी बॅटर चालली होती मात्र चेंडूची गती आणि लाईनातली दिशा चांगली. शिवाजी मडवी देखील खूप मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. या खेळाडूने देखील भरपूर इम्प्रेस केलाय. शिवाजी मडवीनं खऱ्या अर्थानं नवीन 40+ संघटनेमधून 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. आता मात्र ते मास्टर 40+ मधून खेळत आहेत. चांगला फटका आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजनला. चेंडू तर अडवलाय. नक्की चांगली फिल्डिंग. संघाचे एक मौल्यवान धाव इथे वाचवलेली आहे. सचिन पाटीलच्या बॅटमधून या 3 धावा आलेत. वा गुड फिल्डिंग. होम फोटोच्या माध्यमातून रिप्ले दाखवला गेलाय. 3 चेंडू 4. सचिन 2 चेंडूमध्ये 3 वर. विनोद पाटील 1 चेंडूमध्ये 1. हा फटका बघूया हवेमध्ये केल्या क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज कॅच विनोद पाटीलची ही पहिली विकेट. फलंदाज बाद. मात्र या महत्वाच्या सामन्यातून विनोद पाटीलची लवकर विकेट शिवाजी मडवीने आपल्या नावी कोरलेली आहे. 1 बाद 4 चेंडू टाकून झालेत आणि 4 या धावसंख्येवर पहिली विकेट जॉली कामतगर टीमची विनोद पाटील यांच्या रूपानं. स्टेपआउट झाले. चांगला फटका फोर्स केलाय. चेंडू चाललाय सीमापार. अमोल पाटीलचा क्लास षटकार. धावसंख्येला आला आकार. धावा बनले 10. इथे देखील अगदी पायावरचा चेंडू होता. चांगला फ्लिकचा फटका. दुसरी धाव इथे सचिन पाटीलनं कंप्लीट केलेली आहे. नक्कीच अमोल पाटीलच्या या 2 चेंडूमध्ये 8 धावा
खूप काही जॉली कामतगर टीमला देऊन जातील. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 1-12 46चं लक्ष आहे. अमोल पाटील नवीन 40+ संघटनेमधून खेळताना नक्कीच खूप कमी वेळेला आपण त्यांना सामन्यातून पाहतोय. अभि पाटील आणि अमोल पाटील तर बाकीची पूर्ण टीम ही जॉली कामतगर सिनियर 40+ ची टीम आहे. संदीप पाटील ओव्हर नंबर 2 साठी 46 धावांचा पाठलाग आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12/1 अशी सुरुवात जॉली कामतगर टीमकडून. इथे अगदी चेंडूचा मान सन्मान केलाय. सेन्सिबल क्रिकेट. दुसरी धाव तेज तर्रार. आणि नक्कीच मित्रांनो एक विशेष मी पाहिलंय. भरपूर स्पर्धा आपण देखील खेळतोय कव्हर करतोय. मात्र पहिल्या दिवसापासून ज्या एन्जॉय ग्रुपने 2 बाईक स्पॉन्सर केलेल्या आहेत त्या बाईक पहिल्या चेंडूपासून इथे पाहायला मिळालेत. हे खूप महत्त्वाचं आहे. नाही तर काही स्पर्धेतून आपण पाहतोय अंतिम दिवसामध्ये बाईक येत आहेत. मात्र या एन्जॉय ग्रुपनं पहिल्या दिवशी पहिल्या चेंडूपासून या बाईक इथे उपस्थित केलेल्या आहेत. हे विशेष आहे. नक्कीच यस श्याम शेठ चौधरी आहेत ताडालीचे आणि त्यांच्या आणि दिनेश जोशी त्यांच्याच गावातील आपले कार्यसम्राट नगरसेवक धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी हरिचंद्र चौधरी यांच्याकडून एक बाईक आणि हनुमानजी चौधरी आणि त्यानंतर आपले धननन्ना गवली मास्टर 40+ चे अध्यक्ष यांच्याकडून एक बाईक आहे. नक्की दिनेश जोशी यांच्याकडून एक बोकड आहे. आमचे कालराम मात्र देखील खुश आहेत. हा फटका अगदी आपण पाहिला तर शॉर्ट फाईन लेगला चेंडूला यादर करता आला नव्हता. दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. या 2 धावीनं संघाची टोटल 17वर जाऊन पोहोचलेली आहे. नक्की श्यामशेठचा चौधरींच्याकडून 3 सायकल आहेत. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून प्रथमच आपण 40+ कॅटेगरीमध्ये दिनेश जोशी पारितोषिक पाहतोय. आपण मालिकावीर पाहिलेले आहे. मात्र क्षेत्ररक्षकाला एक सायकल आहे. भरपूर काही आहे. एन्जॉय ग्रुप न एन्जॉय केलेली आहे. बघा अगदी सर्व आमचे सदस्य बघा व्हाईट अँड व्हाईट. क्या बात आहे. चांगला चांगला क्रिकेट अमोल पाटील आणि सचिन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटची लाईफलाईन आहे. सिंगल डबल. नक्कीच उत्कृष्ट एसटी रक्षकासाठी देखील पारितोषिक आहे. गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफी. नित्यानंदजी मडवी जय बजरंग टेंबिवली या संघाचे ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून एक गिफ्ट आणि ट्रॉफी आहे. धावसंख्या 19. अजूनही 2 चेंडू या दुसऱ्या ओव्हरचे शिल्लक आहेत. संदीप पाटील चांगला चेंडू अगदी यॉर्कर चेंडू आपण पाहिला. अमोल पाटीलला देखील लय सापडलेली आहे. नक्कीच अगदी खेळाडू कक्षामधूनच जणू काही सहकार्यांचा कानमंत्र घेऊन आलेत. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. षटकार टोकला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतर 4 चेंडू खेळलेत आणि 7 धावा. सचिन पाटील साठी हा चेंडू. चेंडूला अगदी आपण इथं पाहिलं तर पुलच्या अंदाजानं फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. लेगबाईचा इशारा आलाय. नक्की सचिन पाटील साठी BPL स्पर्धा देखील तेवढी चांगली गेली नव्हती. शिवनेरी स्पोर्ट आमने या टीम कडून सचिन पाटील BPL स्पर्धा खेळले होते. दोन ओव्हरमध्ये धावा बनलेत 21
आणि आता 2 ओव्हरमध्ये अजूनही शिल्लक आहेत 25. म्हणजे सामना अजूनही दोन्ही टीमसाठी समान आहे. या ओव्हरमध्ये थोडंसं चित्र स्पष्ट होईल की सामना कुठल्या संघाच्या बाजूने चालला आहे. येणाऱ्या गोलंदाजीमधून नक्कीच कुमार पाटील याचं एक महत्त्वाचं ओव्हर. आज खऱ्या अर्थानं कुमार पाटीलनं जयदुर्ग सुरेश संघासमोर सामना जिंकून दिला आहे. साईज कारभाव टीमला 6 मध्ये त्या होत्या आणि काय कुमार पाटीलनं गोलंदाजी केली. योगेश पाटीलची पहिल्या चेंडूवर विकेट आणि दबाव वाढवला होता सुरेश टीमवर. बघूया या ओव्हरमध्ये काय रणनीती असेल. धनराज चौधरी आलेत, काहीतरी नक्कीच मेसेज असेल अमोल पाटीलसाठी, सचिन पाटीलसाठी. पानी तो बाना है, नक्कीच उनको तो कुछ कहना है. धनराज चौधरीने इशारा केला आहे. कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये अरविंद पाटील याचं येणं बाकी आहे. बालचंद्र नक्कीच या गोलंदाजाने देखील इम्प्रेस केला आहे. पहिल्या चेंडूवर अपील आणि सचिन पाटील आउट. चार वर आलेले आहेत. 11 मध्ये 25चं समीकरण. इथे बघूया हा चेंडू शॉर्ट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये मनोज म्हात्रे तिथे फिल्डर आहेत. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. मनोज म्हात्रे कालिका माता खारबाव सिनियर 40+ खेळाडू. दहा चेंडू मध्ये 24, 14 मध्ये 22 आलेत आणि आता उर्वरित 10 मध्ये 24. केचा चेंडू पुन्हा एकदा बालचंद्र यांना टाकावा लागेल. नेट बॉलचा इशारा केला. इथे गोलंदाज आपल्या रनअप मध्ये चुकलेत. मीडियम फास्ट गोलंदाज आहेत बालचंद्र. हा चेंडू वाईट आलाय. एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय चांगला चेंडू पकडला एसटीच्या मागे. शिवाजी मडवी क्रिकेटचं भंडार. चांगले पंच देखील आहेत. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेच्या बऱ्याचशा स्पर्धा मरवी सरांनी कव्हर केलेले आहेत. हा फटका बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. बघूया शॉर्ट मिड विकेट रिझर्व मधून चेंडूला उचलून फेकलाय. 2 धावा अगदी जलद गतीने पूर्ण केलेत. 2 धावींना संघाची टोटल 25. धावा.
21 धावा अजूनही बाकी आहेत आणि त्यासाठी फक्त चेंडू आहेत 9 चेंडूमध्ये 21. हा फटका अमोल पाटीलच्या बॅट मधून. काय टायमिंग आहे, काय ताकद. नक्कीच 3:54 झालेत आणि फटका अमोल पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतोय. षटकार. धावसंख्येला आला आकार. धावा बनले 33. आता उर्वरित 8 मध्ये 15 चं इक्वेशन आहे. 8 चेंडू 15 धावा. नक्कीच अमोल पाटीलला या मॅच मधून अगदी आपण पाहिलं तर 5व्या चेंडूवर पहिल्या ओव्हरमध्ये संधी मिळाली होती आणि आल्या आल्या षटकार देखील त्यांनी ठोकून आपल्या डावाची सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत अमोल पाटील एकही डॉट चेंडू केले नाही आहेत. धावा बनवलेत. नक्कीच आपण पाहिलं तर 21 7 चेंडूमध्ये 21. हा चेंडू खराब असेल. कांद्याचा भरपूर वापर केला इथे भालचंद्रनं. दबाव जाणवतोय. पंचांचा आलाय नो बॉलचा इशारा. नक्कीच आता हा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा केलाय पंचांनी. धावसंख्या 32. फ्री चेंडूला अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला केले. दुसरी धाव इथे अमोल पाटीलनं कंप्लीट केलेली आहे. या ओव्हरमध्ये भालचंद्रनं सुरुवात विकेटनं केली. मात्र कुठेतरी त्यानंतर स्वतःचं मनाचं खच्चीकरण त्यांच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळालंय. आता 7-12चा उतारा आलेला आहे. 34 धावा लागलेत आणि आता 7 मध्ये 12. 3 चौकार 2 षटकार हे सिंगल डबल न गाडी पुढे घेऊन जातील. बघूया भालचंद्र. यानंतरचा गोलंदाज असेल कुमार पाटील. इथे देखील चेंडूला ऑन द ऑफच्या अंदाजानं खेळलेत. झेलची शक्यता, चुकी होणार नाहीये. अमोल पाटीलची मोठी विकेट. फलंदाज बाद. टीम समोर 10 डिफेंड केलेत. इथे 12 धावा त्याच्यासाठी राखून ठेवलेले आहेत. नक्कीच आवी पाटील आलाय आणि अरविंद पाटील. एक महत्वाची चांगली गोष्ट आहे की अरविंद पाटीलला स्ट्राईक आहे. बघूया 6 मध्ये 12. चांगली मॅच. नक्कीच दोन्ही संघांनी आजच्या पहिल्या या रजनीमधून चांगला खेळ केलेला आहे. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित नक्कीच आपण पाहतोय भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा 2025.
6-12. पहिला चेंडू तेज तर्रार वाईट यॉर्कर. काय चेंडू टाकलाय कुमार पाटील आज या खेळपट्टीवर अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. 5 चेंडू 12. केस अगदी दोन्ही टीम इथून हार मानायला तयार नसतील. बक्षीस पात्र सामना आहे. एन्जॉय ग्रुपची ट्रॉफी चा पहिला मानकरी कोणता संघ होईल. इथे बघूया फटका फसलाय आणि इथे झेल सोडलाय की हा सामना सोडलाय. बघूया इथे पंचांचा इशारा आलाय चौकार. अडतीस धावा लागलेत 3 ओव्हर 2 चेंडू मध्ये आणि आता 4 मध्ये 8. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. कुमार पाटील देखील चांगला गोलंदाज तर अरविंद पाटील देखील चांगला फलंदाज आहे. इथे हा चेंडू आलाय कुमारचा डॉट. पुन्हा एकदा इथे कुमारनं आपली हिम्मत दाखवलेली आहे. एक तुम्हारी एक हमारी. पहिला डॉट, दुसरा चौकार, तिसरा डॉट आणि चौथ्या चेंडूवर बघूया. आता 3 मध्ये 8. दबाव आहे. अरविंद पाटील देखील मोठा सामना खेळतात. कुमार पाटील देखील मोठा सामना खेळतात. 3 मध्ये 8. अविना देखील चांगली फलंदाजी केलेली आहे. तर अमोल पाटीलने देखील या सामन्यातून चांगली फलंदाजी करून 10 चेंडूमध्ये 2 षटकारासह 23 मौल्यवान धावांचा वाटा अमोल पाटीलने उचललाय. तीन मध्ये 8 आणि हा ब्लास्ट. अरविंद पाटीलचा क्लास षटकार. श्यामशेठ चौधरी खुश की रमाकांत शिवारी खुश. आता 2 मध्ये 2. दोन मध्ये 2. चेसिंग इज कंपल्सरी. केस कुमार पाटील मला वाटतं पहिला षटकार आजच्या दिवसातून ठोकला असेल. झेल सोडला आणि त्यानंतर कुमारने देखील नाराजी व्यक्त केली होती. डॉट, चौकार, डॉट, षटकार आणि आता 2 मध्ये 2. पहिला क्वार्टर फायनल. खेळाडूंना प्रेक्षकांना आवासा वाटणारा सामना आपण पहिलाच पाहतोय. एन्जॉय ग्रुप आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ स्पर्धेचा
2 मध्ये 2 आणि या विजयी षटकार अभिनंदन अरविंद पाटील ऑल टीम ज्वाली कामतगार हडलक कुमार पाटील अँड साई स्पोर्ट खारबाव हडलक. मित्रांनो चांगला खेळ केलात, झेल सोडला आणि या झेलचा परिणाम पूर्ण साई स्पोर्ट खारबाव टीमला आठवण देऊन जाईल. हडलक मित्रांनो काही हरकत नाही आहे. नक्कीच पंच आपण LED स्टंप आणि स्टंप घेऊन या. नक्कीच पंचांचे देखील आभार व्यक्त करू. DJ सुदर्शन ठाकूर असतील आमचे होम फोटो लाईव्ह, आमचे समालोचक गुणलेखक संपूर्ण एन्जॉय ग्रुप सर्वांचं विशेष विशेष आभार. काय स्पर्धा आयोजित केली. नक्की 4:04 आजची पहिली रजनी कंप्लीट झालेली आहे. आपण देऊया सामन्यातील सामनावीर खेळाडूला पारितोषिक. मिस्टर अमोल पाटील ज्यांनी 23 धावा या सामन्यातून मौल्यवान टोकल्या, तोच ठरलाय सामन्याचा सामनावीर खेळाडू. या अमोल पाटील. अमोल पाटील आपण यायचं लगेच. एन्जॉय ग्रुपचे आपले सर्व सन्माननीय सदस्य आपण या. आपले शुभ हस्ते आपण देऊया अमोल पाटीलला हे सामनावीर पारितोषिक. ट्रॉफी रोहिदाजी पाटील, उपाध्यक्ष मास्टर 40+ कैलास शेलार, शाखा प्रमुख पुंडास यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. मिथुन कालुराम भोईर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. स्वर्गीय गणेश दत्तात्रय पाटील यांच्या स्मरणार्थ बिंदू दत्तात्रय पाटील यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर आहे. राकेशजी केनी जुनांदुर्ग यांच्याकडून मेडल आहे आणि आमचे कालरामजी म्हात्रे या सर्वांकडून हे पारितोषिक आलेत, त्याचं आपण वितरण करूया. आकाश भाऊ, सुदर्शनजी ठाकूर, सदा माली, त्याला आपण सर्वांनी हातभार लावा आणि अमोल पाटीलला आपण पारितोषिक देऊन सन्मानित करा. अमोल पाटीलला पारितोषिक देताना सुदर्शनजी ठाकूर, आमचे सदा माली, आकाशजी पाटील, महेशजी पाटील. नक्कीच महेशजी पाटील तब्बल 6 पारितोषिक आणि आमचे श्याम शेठ चौधरी खुश आहेत. पहिल्या सामन्यामधून त्यांनी बक्षीस लावलं होतं. या टीमला जर या चषकावर नाव कोरला, एक पाऊल तर पुढे टाकलेले आहे. अभिनंदन. आणि आजचा खेळ इथे संपलाय असं मी एन्जॉय ग्रुपच्या वतीनं इथे जाहीर करतोय. आपली सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय श्रीराम.